मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे शुक्रवार आणि मुलांची शाळा आज लवकर सुटले 9:30 वाजताच. त्याचं रिझन म्हणजे शिक्षकांची ना मीटिंग आहे सावर्ड्यामध्ये. तर त्यासाठी त्यांना लवकर 9:30 वाजता सोडले. त्यामुळे ना सकाळी डबा नव्हती घेऊन गेली. तर पटपट मी आता जेवण आवरलं आहे. आल्यानंतर त्याला शिरा वगैरे बनवून दिला आणि मितूला तिच्या बाबांना चपात्या आणि भाजी बनवून दिली. सगळं जेवण वगैरे आवरलं आहे आणि आता इथं स्वराज अभ्यासाला बसला आहे, बघू शकताय. आणि इकडे टेबलवर मितू बसले. भरपूर आज अभ्यास दिलेला दिसतोय. आणि आता मी माझ्या कामाला लागते. काल ज्या काही साड्यांचा क्रॉस काढून घेतला आहे त्या साड्या पिकोफॉल करून घेते आणि दिवसभरात जे काही घडेल ते तुमच्याशी शेअर करते. तर आता वाजले दुपारचे 1 आणि फराचा अभ्यास अजूनही चालू आहे. मला जे काही साड्या करायच्या होत्या पिकोफॉल त्या मशीनवर करून घेतल्या. आता थोड्या वेळांना त्या मी हातशिलाई घालेल आणि आता खूप भूक लागली तर आम्ही आधी जेवून घेतो. इथे मी तुम्हाला चवळीच्या आमटीची रेसिपी दाखवते. आधी मी 2 चमचे तेल टाकले, त्यामध्ये जिरं टाकले आणि टोमॅटो टाकलेले आणि तो छान असा भाजून घेते. ही आमटी अगदी आवडीनं आम्ही खायचो लहानपणी, माझा भाऊ आणि मी. सिंपल साधी आहे, त्याच्यामध्ये काही कोणतेही मसाले जास्त वापरणार नाही. तुम्हाला दाखवते आता मी. आता टोमॅटो भाजत आला ना की मग त्याच्यामध्ये ही चवळी असते ना, हिरवी चवळी असते ती टाकायची. चवळी टाकून पूर्ण असं चवळी भाजून घ्यायची याच्यामध्ये आणि चवळी भाजल्यानंतर ना छान अशी आमटीला चव येते. याच्यामध्ये काय काय जण तांदळाचं पीठ लावतात आमटीला, पण मी काहीच नाही, म्हणजे शेंगदाण्याचं कूट पण नाही आणि हे पण नाही, तांदळाचं पीठ पण नाही वापरणार आहे. आपलं फक्त घाटी मसाल्यामध्ये आमटी छान अशी तुम्हाला बनवून दाखवते. तुम्ही पण अशी करून बघा, तुम्हाला पण आवडेल. तर अशा पद्धतीने ह्याला भाजू दे. चवळी भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं, जे की आमचं कोल्हापुरी घाटी मसाला म्हणजे म्हणतात ना, तो आहे आवडीनुसार. आता हे जरा जास्त तिखट आहे त्यामुळं थोडंसंच टाकते आणि त्याच्यामध्ये हळद थोडी. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये मी वांगे ॲड करणार आहे, कारण वांग्याने एक वेगळीच चव येते या आमटीला. चिरलेले वांगं टाकल्यानंतर ना पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. आणि मग पाणी ॲड करायचं. इथे बघू शकताय पाणी मी माझ्या अंदाजानुसार ॲड केले. आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि छान अशी उकळी आणायची, वांगी वगैरे शिजेपर्यंत. चवळीसुद्धा शिजली पाहिजे त्याच्यातली. अशा पद्धतीने ही आमटी बनवून घ्यायची आणि शेवटी कोथिंबीर टाकायची. छान अशी कोथिंबीर टाकली आणि आता आमटीला उकळीसुद्धा फुटते. इथं आमटी आता शिजू दे. आज ना पाऊस एवढा काही जास्त नव्हता, म्हणजे दिवसभर सकाळपासून एवढा काही पाऊस नव्हता. आत्ता थोडा थोडा पडतोय. तर आज दळणसुद्धा संपले, म्हणजे पीठ जे काय होतं गव्हाचं संपले. ते आता थोड्या वेळाने काढून घेते. दळेलं आहे पीठ, ते फक्त डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. आणि गव्हाच्या पिठापासूनच मी ते मेथीचे लाडू बनवणार आहे. तर आज मी तू सारखीच लागली की लाडू बनव. म्हटलं ठीक आहे, जेवणाचं नियोजन काय आहे ते बघून मग लाडू बनवायला घेईन मी. त्यात मला साड्या पण त्या हातशिलाई घालायच्या होत्या आणि सगळं एकदम करायचं म्हटलं की एकटीला होत नाही मला. आणि मेथीचं जे काही साहित्य आहे ते भाजायला पण थोडं जास्त वेळ जातो. डिंक वगैरे तळून घेणं, ड्रायफ्रूट, परत पीठ जास्त वेळ भाजावं लागतं. म्हणून मी तिला बोलते की उद्या बनवूया, पण ती काय ऐकत नाही आहे. बघूया आता कसं काय. आणि स्वराज दुपारी
जे काही सकाळी अभ्यासाला बसला होता शाळेत आलं ते 4 वाजेपर्यंत त्याचा गृहपाठच चालू होता आणि 4 वाजता गृहपाठ झाल्यानंतर झोपून गेला. अजून मितूसुद्धा झोपले. इकडे मी चहा ठेवला आहे थोडा माझ्यासाठी ते आता घेते. कितीही म्हटलं चहा घ्यायचा नाही तरी चहा घेतल्याशिवाय काही चैन पडत नाही. थोडा कसानं चहा लागतोच. तर इथे मी अर्धीच वाटी चहा घेतला आहे. खरं तर ह्यांना कप घेऊया म्हणून लागले पण हे बोलतात 8 दिवसाच्या आत कप फोडून टाकते त्याच्यामुळं कप काय तुला मिळणार नाही. ह्या वाट्या जरा थोड्या जास्त मोठ्या आहेत ना त्याच्यामुळं थोडी जास्त चहा पिली जाते ना म्हणून चहा पिऊन झाल्यानंतर मी साड्यांना हातशिलाई घालायला बसली. कारण एका साडीला निदान 15 ते 20 मिनटं जातातच हातशिलाई घालायला आणि काठपदराची असेल तर पटकन होतं 10 मिनटात आणि सुळसुळीत साड्या थोडासा वेळ लागतो कारण त्याचं अंदाज घेत हातशिलाई घालावी लागते. नाहीतर मग क्रॉस पण कधी हातशिलाई जाते. तर अशा पद्धतीनं मी साडी हातशिलाई घालायला बसले तोपर्यंत हे बोलायला लागले की चल जरा बाहेर जाऊन येऊया कारण थोडंसं अगरबत्ती आणि बडीशेप वगैरे आणायची होती ना तर जाऊन येऊया म्हणत होते. म्हणलं थांबा एक साडी होऊ दे मग आपण जाऊया. मग मी ही एक हातातली साडी पूर्ण केली आणि मग बाहेर गेलो आणि बाहेर काही मी मोबाईल घेऊन गेली नव्हती कारण स्वराला अभ्यास करायचा होता थोडाफार राहिलेला. त्याला एवढा काल दिलेला अभ्यास की तो पूर्ण करेपर्यंत रात्र म्हणजे झाली आणि आपल्याला नेहमी गडबड असते तेव्हा काय ना काय तर घोळ होतोच. तर इथं मी हातशिलाई घालायला सुरुवात करायला 4-5% घालायला आणि धाग्याला गाठ पडायला तर इथं मी सोडवून घेतली आणि पुन्हा मग हातशिलाई घालायला चालू केली. तसंच आपलं आयुष्य असतं. थोडंसं कुठेतरी काहीतरी गाठ पडली तर ती आपण व्यवस्थित सोडवली पाहिजे नाहीतर मग सगळं विचका होऊन बसतो. आमचं इथं रुसलंय. ए पिल्या इकडे बघ. इधर देखो इधर. चल ठेवले तिथं दूध. चल चल तेच ते आपलं सिक्रेट. चल ना. मी अगोदर चहा पिला म्हणून माझं सोनं रुसलंय हे. चला त्याला देते आता. हो अहो चला की आवडलंय माझं. आम्ही ना बाहेर जाऊन आलो आणि जे काही सामान आणायचं होतं ते सुद्धा आणलं कारण अगरबत्ती आता 4-5च राहिल्या होत्या. म्हटलं अगरबत्तीचा एक पुडा घ्यायचा आणि घरी आल्यानंतर ना जेवण काय एवढं बनवायचं नव्हतं. थोडंफार शिल्लक होतं त्यातच ॲडजस्ट करून घेणार होतो. तर इथे ना आल्यानंतर मी 2 ज्या काही साड्या राहिल्या होत्या ना तर त्या पण हातशिलाई घालून घेतली. जवळजवळ 9:45 झाले मला हातशिलाई घालेपर्यंत. तर आत्ता वाजत रात्रीचे 10 आणि आता आम्ही जेवून घेतो आहे. उद्या आता भाजीचं टेन्शन म्हणजे भाजीला काहीच नाही आहे. भेंडी आहे पण ती कालच केली होती त्याच्यामध्ये भेंडी नको म्हणत आहे. पण बघूया म्हटलं. मूग अख्खी मूग आहे तसं वाटलं मला पण घरात अगर बघते तर नाही आहे. त्याच्यामुळं आता उद्या जी डाळ असते ना मुगाची डाळ असते ना त्याचीच भाजी बनवून देईन म्हटले. बघू कसं काय ते. काय आहे ते डाल बांधलंच ते एक साईड. फायनली अख्खा मसूर करायचं ठरले उद्या आणि इकडे मुलांसाठी शाबू भिजत घातलाय. मुगाची डाळ काही नको म्हणतात म्हणजे डाळ कांदा बनवणार होती ते कॅन्सल आणि मसूरचं बनवणार आहे. ते इथं भिजत घातले दोन्ही. भांडी वगैरे सगळं घासून झाले. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.